हा मित्रांनो, हे त्रिदेव आपण बघू शकतो. 3 ट्रक आपल्या याच्यासाठी वर्धा यवतमाळ नांदेडच्या रेल्वेच्या कामासाठी या ठिकाणी आपल्याला जात आहे. 1 2 आणि म्हणजे पाणी पण टाकणं चालू आहे. ही सगळी सिच्युएशन छान आहे मित्रांनो. आता आपण ही लाईव्ह सिच्युएशन बघू शकतो. यामध्ये आपल्याला बघा तुम्ही, हे पूर्ण जो काढलेला माल आहे, तर हे ट्रक आता मोठमोठे टिप्पर हा माल घेऊन जाताना दिसत आहे. आणि आज आम्ही या स्पेशल शूटसाठी आलो मित्रांनो. 8 वाजत आहे, सकाळी 6 वाजतापासून आमची मेहनत सुरू आहे. एक ट्रक हा रिव्हर्समध्ये जातो आहे आणि हे टनलचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला सुरू असलेलं दिसतं. आणि आमचे हे सगळे धुरंधर लोक आहेत. म्हणजे यासाठी आम्ही एवढी मेहनत आहे की रोज एक ब्लॉग आपण टाकतच आहोत. आजचा 20वा ब्लॉग आहे आपला. म्हणजे पहिले आपण व्हिडिओ बनवतो, परंतु आता याला आपण ब्लॉगचं स्वरूप दिलं आहे. काका काय वाटतं आता सांगा, ही सिच्युएशन बघून काय वाटतं तुम्हाला? नाही, बडे सर आणि विठ्ठलराव देशमुख हे आपल्याला घरबसल्या साऱ्या रेल्वेच्या ज्या करामत चालू आहेत जवळपास वर्धा ते नांदेड आणि विशेष करून दिग्रस परिसरातली संपूर्ण माहिती ते तुम्हाला घरबसल्या देतात. आता तुम्ही घरी राहा, परंतु हे सकाळी 5:30 वाजतापासून तर 8-9 वाजेपर्यंत मेहनत घेतात. जिथं हे जातील तिथं या रेल्वेविषयी माहिती काढून आणतात. काल नागपूरला गेले, तिथेही मेट्रोची माहिती आणली. कुठं कळंबला गेले, तिथे बी ते फोटोग्राफी करतात. पुसदला गेले, तिथेही माहिती आणतात. आणि त्याच्यामुळे तुम्हाला घरबसल्या या संपूर्ण रेल्वेचे काय कुठपर्यंत कामाची प्रगती झालेली आहे हे आपल्याला घरबसल्या भेटते. म्हणून हे सर्व श्रेय विठ्ठलराव देशमुख आणि विशेष करून भरत बडे सर यांना जातं. आणि असंच दररोज तुम्ही चांगली माहिती देत राहा आणि घरबसल्या यांना संपूर्ण या रेल्वेच्या कामाचा आढावा घेता येतो. धन्यवाद. मित्रांनो, रेल्वेच्या आम्हाला व्हिडिओ टाकायची याच्यासाठी आवश्यकता आहे. कारण की मित्रांनो, या रेल्वे ट्रॅकवर उद्या जवळपास 1 कोटी लोक प्रवास करणार आहेत आणि 1 कोटी लोक याचा फायदा याचा रेल्वेचा होणार आहे. मित्रांनो, आपण तर इंस्टाग्राम फेसबुकवर चित्रविचित्र लोक हे करून व्हिडिओ बनवतात, परंतु जे एक प्रगतीचं जे साधन आहे की भविष्यात मित्रांनो पुढं 500 वर्षा याच्यामुळं पूर्ण जनतेला, भारतीय लोकांना याचा रेल्वेचा फायदा होईल. तर ते रेल्वेचं काम कशा पद्धतीने झालं, त्यावेळी इंजिनियरनं कशी मेहनत घेतली आणि कोण्या कष्टानं हे काम झालेलं आहे, तर त्या सर्व जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यासाठी हे आम्ही रेल्वेचे व्हिडिओ टाकतो. आमचे व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा. तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट जरूर करा. धन्यवाद.